पप्पांनी सगळे इन्शुरन्सचे पैसे जे आहेत ते माझ्या नावावरती केलेत. माझे बाय काय नाही, परत भेटायचं की आता गेलो की परत पुन्हा भेटायचे आणि एन्जॉय करायचे. जास्त इच्छा निर्माण होते एन्जॉय करायची. पुन्हा आपण भेटूयात नक्कीच, काही तर प्लॅन करूयात मस्त वाला. मी तर म्हणते आता तू कायम म्हणजे प्लॅन कर यायचं. आता एक मेन छान गोष्ट काय माहितीये का, की जिथे जिथे जाईल ज्या जायला भेटेल, फिरायला भेटेल. मला खूप छान वाटलं. म्हणजे आता आमचं घर असं रिकामं होतंय. मला आणि मेन ना नरेंद्र आमचे कम्फर्टेबल फील करतील की नाही असं वाटलेलं, पण ते अगदी स्वतःच्या घराप्रमाणे राहिले. आणि मी सुद्धा असं अजिबात वाटलं नाही की मी ज्याकडे पहिल्यांदा आले आणि पहिल्यांदा राहिले. असं खूप भारी वाटलं. नको थांबा की सामान आलाय ना, ओलावाला आलाय काय थांबेल. आणि आजी ती नो आजी, मामी 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 मामी. ये पुढच्या वेळेस आल्यावर नक्की बोलू म्हणा. पुढच्या वेळेस आल्यावर नक्की बोलू म्हणा. रडू नको माझे बाय. जात नाही होत, रडू नको. काळजी घ्या. चल काळजी घ्या. बाय बाय. येते जरासं खाली करणार. पैसे आहेत तुझ्याकडे येणार कॅश? शिवा 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 बाय बाय बाय. दुसरा बाय करते. काळजी घ्या, काळजी घ्या. तब्बल 6-7 दिवस मस्त फ्रेंड्सकडे सगळ्यांना भेटून आम्ही रिटर्न निघालो होतो कोल्हापूरला. आणि जाताना स्लीपर बुक केली होती. राज नंदिनी मात्र तिला तिचे सॉक्स निघाले होते, तिथे घालायचा प्रयत्न करत होती. नम्रता मला व्हिडिओज थ्रू खूप आधीपासून ओळखायची, पण मी आत्ताच गेले काही महिने तिला ओळखायला लागले होते. आणि त्यामुळे आम्ही प्लॅन केला होता भेटायचा. पण अजिबात असं वाटलं नाही की पहिल्यांदा भेटतोय. खूप छान टाईम आम्ही स्पेंड केला. व्हिडिओसुद्धा तुम्ही बघितले असतील, प्रॉपर असे शूट नाहीच केले स्टार्टिंग टू एंड वगैरे, कारण आम्ही असं ठरवलं होतं की एन्जॉय करायचं जास्त. आणि तेच आम्ही केलं. जास्ती करून आम्ही एन्जॉय केलं एकमेकांसोबत. आणि त्यानंतर मग हे परत आम्ही निघालो होतो कोल्हापूरला. खरंच अजिबात इच्छा नव्हती, कारण वेळ इतका छान निघून गेला होता सर्वांसोबत. सकाळी जाग आली आणि पाहते तर काय 8 वाजल्याने अजूनही पोहोचलो नव्हतो. आणि त्यानंतर बघते तर बाहेर इतक्या साऱ्या गाड्या एकमेकाला लागून होत्या. सकाळपासून 2 वेळा पाहिलं होतं की कुठे आहोत ते. एक तर 2 तास अंतर होतं मग अशी बराच वेळ आधी. त्यानंतर आता पाहिलं मग कराडच्या येतो होतो. आता पोहोचेल लवकर म्हटलं, तोपर्यंत इथे हायवेला म्हणजे इस्लामपूर मार्गे गाडी जाते वाटतं. आणि हायवेला खूप ट्रॅफिक जाम आहे सगळं, कारण बहुतेक ॲक्सिडेंट झाला आहे समोर. मला वाटतं लवकर पोहोचेन, सगळं पटापट आवरून आणि गावी जाईल. आता काय करायचं. राजनंदिनी ना काय दमवलं नाही, पण आता खूपच चिक 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 करत होती. मी पण वैतागले होते, पण तिला आता कार्टून लावून दिलंय. ती पण आता ऐकायला तयार नव्हती, सारखंच किरकिर. ती पण वैतागली ना इतका वेळ एवढ्याशाच बंदिस्त जागेत. त्यामुळे बघ बाय म्हणलं आता काय करणार. कोल्हापूर इकडे आहे, इकडे कोल्हापूर. आणि गाडी फिरवल्या असं न्यायला ऍक्सिडेंट कुठे झालं? मला वाटलं पुढे झालंय. तरीच म्हणाले ती गाडी अशी तिरकी का केल्यात, सगळ्या अशा तिरक्या झाल्या गाड्या. बघू आता कधी पोहोचतो. पोहोचून नाश्ता करूनच जाऊया. स्टँडला नाश्ता करून मग घरी जाऊ. आता त्यात अजून घरी गेल्या शूट आहे मला, ते करून कोवाडला जायचंय. आज जमलं तर जाऊ, शूट केल्याशिवाय जायचं नाही. सकाळी घरी येऊन पोहोचायला 9:30 वाजले. स्टँडवरतीच तिथे आम्ही पोहे नाश्ता वगैरे करून घेतला आणि घरी आलो. आणि म्हटलं की आता सगळे आवरावर करूयात. घरात पसारा खूप आहे. एक तर ऑलरेडी पार्सल्स वगैरे जे होते ते, त्यात आमच्या आता बॅग्स 3-4 होत्या त्या, हा सगळा पसारा. आणि त्यात घरी येऊन पाहते तर ते कबुतरांचं वगैरे पंख वगैरे ते दारातून आत आलेत हवेनं, तो एक वेगळा आहे. आणि त्यात
मॅट्रेसची काय हालत झाली ती दाखवते तुम्हाला. सहज बेडशीट काढायला गेले आणि पाहते तर इतक्या साऱ्या मुंग्या होत्या बेड आणि गादी दोन्हीला सुद्धा. मला इतकं टेन्शन आलं होतं आता काय करायचं, कारण एकतर हा पसारा आवरायचा होता की ते आवरू असं होत होतं. लकीली माझी ऑर्डर केलेली गादी आली आहे म्हणून थोडासा रिलीफ आहे मला. पण आता हे पसारा कधी आवरणार आहे माहित नाही. बाकी सगळा विचार करते की जाऊन आल्यावर लगेच येणार आहे. उद्या नाही परवा दिवशी पप्पांचं श्राद्ध आहे तर ते करून लगेच नेक्स्ट डे यायचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे फारसं काय आवरावर करणार नाही, थोडंसं स्वच्छता करून घेईन. बाकी आहेच, किचन कटा वगैरे सगळं क्लीन आहेच, फक्त हे थोडंसं आवरून घेईन. बॅग्स वगैरे अनपॅक नंतरच करणार. सगळे कपडे वगैरे वॉश करून तिकडूनच आले होते मी, त्यामुळे काही टेन्शनच नाही आहे. त्यामुळे आता म्हणते की बघावं हे पटकन सगळं आवरून घ्यावं. तर नवीन मॅट्रेस ऑर्डर केली होती मी. ॲक्च्युली मला चेंज करायचीच होती आधीपासून, मी बोलले सुद्धा होते ब्लॉग्समध्ये आणि चालू होतं माझा विचार की कोणती घ्यावी. मग लक्षात आलं की मागच्या वर्षी नाही, सॉरी 2 वर्षापूर्वी आम्ही एक मॅट्रेस, फ्लो मॅट्रेस बहिणीने माझ्या मागवली होती गावाकडे, जी अजूनही वापरतो आणि खूप छान सुस्थितीत आणि खूप चांगली आहे अजून सुद्धा. म्हटलं की तीच मागवावी, आपल्याला माहिती पण आहे, बाकीच्या कधी आपल्याला एक्सपिरियन्स नाही आहे आणि त्यामुळे मग मी ही ऑर्डर केली आहे मॅट्रेस. तर आता तीच आपण बघूयात कशी आहे. ही माझी जुनी मॅट्रेस आहे आणि त्याची हालत पाहूच शकताय कशी झाली आहे. खराबच झाली होती पूर्ण. सर्वात आधी सगळं क्लीन करून घेतलं आणि डिसइन्फेक्टेड केलं सगळं, जे मुंग्या वगैरे लागल्या होत्या ना तो एरिया. नाशिकला फिरायला जाण्याच्या आधी मी ही मॅट्रेस ऑर्डर केली होती आणि नेमकं मी बाहेरगावी असतानाच आली होती, त्यामुळे माझ्या फ्रेंडने रिसीव्ह केली होती. मी फ्लो ऑर्थो मॅट्रेस ऑर्डर केली होती, जी आपल्या शरीराला ऑर्थोपेडिक सपोर्ट देते. नशीब एक्झॅक्टली मला जेव्हा हवी होती तेव्हाच ही मॅट्रेस आली होती आणि पॅकिंग वगैरे खूप चांगल्या पद्धतीने केलं होतं. बॉडी पेन रिलीज करण्याकरताच ही डिझाईन केलेली मॅट्रेस आहे. ज्यांना बॅक इश्यूज आहेत आणि बॅक सपोर्ट हवा आहे त्यांच्यासाठी तर ही परफेक्ट अशी मॅट्रेस आहे. ही मॅट्रेस रिव्हर्सिबल आहे आणि 100 नाईट्स फ्री ट्रायल देते. म्हणजेच या दिवसांमध्ये जर तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटलं या मॅट्रेसवरती तर तुम्ही रिटर्न सुद्धा करू शकता. ही मॅट्रेस तुम्हाला 10 वर्षाची वॉरंटी देते आणि पॅकिंग केलेली ही जी बॅग आहे तर ती तुम्हाला जपून ठेवावी लागेल. जर इन फ्युचर तुम्हाला असं वाटलं की 100 डेजमध्ये तुम्हाला रिटर्न करायचं आहे तर ही जी बॅग आहे ती नक्की तुम्हाला जपून ठेवावी लागेल. स्ट्रेस रिलीज टेक्नॉलॉजीने बनलेली ही मॅट्रेस तुमचे पेनफुल प्रेशर पॉइंट्स मिनिमाइज करते, ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करते आणि तुम्हाला गाढ झोप लागेल याची खात्री देते. याचं फॅब्रिक सॉफ्ट आणि हाय क्वालिटीने बनलेलं आहे आणि या मॅट्रेसमध्ये कितीही जरी वजन पडलं तरी या मॅट्रेसमध्ये असलेला फोम त्याच्या ओरिजिनल शेपमध्ये पुन्हा येतो. रिक्वायरमेंटनुसार तुम्ही ऑर्डर करू शकता ही मॅट्रेस. आणि ही जी मॅट्रेस आहे ती मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजीने बनलेली आहे, त्यामुळे पाण्याने भरलेला ग्लास ठेवलेला असतानाही आणि राजनंदिनी आणि मी इतक्या उड्या मारतोय, डान्स करतोय, तरी सुद्धा तो जागचा हललेलाच नाहीये. यावरून प्रूव्ह होते की उद्या जरी मी झोपले याच्यावरती आणि राजनंदिनी येऊन कितीही उड्या मारल्या तरीही माझी स्लीप डिस्टर्ब होणार नाहीये. मॅट्रेसची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि पाठदुखी आणि कंबरदुखी असेल तर त्यांच्यासाठी परफेक्ट अशी ही मॅट्रेस. कसली मस्त वाटते ना. आणि आधी ना अशी जुन्या मॅट्रेसवरती जेव्हा बसायचो ना तेव्हा खाली पाय लगेच पोहोचायचे, त्यामुळे मला उंची जास्त असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम यायचा. बट आता नाही, आता व्यवस्थित पाय वगैरे पोहोचतात, बसायला छान वाटतंय. मऊ मऊ छान गादी आहे. तर चला आता पॅकिंग करून घेते पटकन. नरेंद्रना जेवण बाहेरूनच आणायला लावलंय कारण आता वेळ नाही आहे फारसा. जेवण करून घेऊ आणि पटापट पॅकिंग करून कोवाडला जाऊ आम्ही. पप्पांचं वर्षश्राद्ध होतं आणि त्यामुळे आम्ही सगळेजण आलो होतो. दीदी पण आली होती, मी पण. आणि मी नाशिकवरून आले आणि तशी इकडे आले, तुम्ही पाहिलंच. मग आता ते सगळं झालेलं आहे आणि पूजा वगैरे झाली मग अशी. आता आम्ही दीदी बहुतेक उद्या सकाळी जाणार आहे आणि मी पण विचार करते जावं आजच, कारण पसारा सगळा तसाच टाकून आले होते मी तिकडनं नाशिकवरून आल्यावर, पाहिलंच तुम्ही. सो विचार करते आज पण कंटाळ पण आला, आता पुन्हा प्रवास नको वाटतंय. मम्मीला मी घेऊन जाणार आता माझ्यासोबत कोल्हापूरला. विनू अजून 2 दिवस असेल गावात, त्याच्यामुळे मग विचार करते. मम्मी म्हणते की आत्ता येत नाही तू जा, मी नंतर येते. जर मम्मी 1-2 दिवसात जर तयार होत असेल यायला तर मग मी थांबून मम्मीसोबत कोल्हापूरला जाईन आणि नरेंद्र आज एकटेच जातील. असं सगळं चाललंय प्लॅन, बघू काय काय होतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती, जी की मी नाशिकच्या ट्रिपवर होते तेव्हा झालेली. मी गेले त्याच दिवशी सकाळी आवरावर चालू होते आणि एक फोन आला मला आणि समोरील व्यक्ती मला काय बोलले की राजश्री राजेंद्र कोले बोलताय ना. मी म्हटलं हां बोलते. तर राजेंद्रांनी तुमचा नंबर दिला.
मग ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे पप्पा आता नाही आहेत, सो ते नंबर देऊच शकत नाहीत. मग ती व्यक्ती मी ऐकून घ्यायचं ठरवलं. मला तेव्हाच डोक्यात क्लिक झालं की हा बाबा हा काय ते फ्रॉड कॉल असणार आहे. मग तो माणूस म्हणला की त्यांची एक पॉलिसी मॅच्युअर झाली आणि त्यांनी ती तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायला सांगितलेत. आता मला तर हे ऑब्व्हियसली माहितीच आहे, कारण मी या फील्डमध्ये काम पण केलेलं आहे ऑलरेडी. सो असं कधीच होऊ शकत नाही की कोणी दुसरं ज्याच्या नावावर पॉलिसी असते ना तर त्याच व्यक्तीच्या अकाउंटला पैसे जातात, आणि जर ती व्यक्ती हयात नसेल तर ती नॉमिनीला जातात. पण कोणतीही व्यक्ती असं नाही म्हणू शकत की ह्या व्यक्तीच्या अकाउंटला ट्रान्सफर करा. कधीच अशी कुठली कंपनी करत नाही हयात असताना ती व्यक्ती. सो मी म्हणलं हा बोला वगैरे कंटिन्यू केलं. तर ते म्हणले की पैसे तुम्हाला पाठवू का? मी म्हटलं हा पाठवा माझ्या अकाउंटला. तर त्यांनी मला आधी म्हणले की 10,000 रुपये पाठवते पहा. मग मी माझा मोबाईल चेक केला तर मेसेज आला होता. सो आता बँकचा मेसेज आला किंवा UPI ID वरून वगैरे या सगळ्या गोष्टींवरून जर पैसे जमा झाले, क्रेडिट झाले, तर तो मेसेज कसा येतो तो आपल्याला माहितीच आहे. पण हा जो होता ना तो मोबाईल नंबर होता. आता मोबाईल नंबर होता म्हणताना मला ते डाऊटफुल होतंच ऑलरेडी. सो त्यांनी काय केलं होतं की मेसेज टाईप केलेला. बँककडून कसं ॲटो जनरेटेड मेसेज येतात ना, पण ते टाईप केलेला असा मेसेज होता. मग मी काय ओपन नाही केला अजिबात मेसेज, फक्त वरून नोटिफिकेशन आलेली दिसली. मग तो माणूस विचारला की आले का पैसे? मी म्हटलं हां आले 10,000. मग तो मला काय म्हणला की आता मी तुम्हाला 5,000 पाठवतो. मी म्हटलं ठीक आहे पाठवा. मग त्याने काय केलं की 25,000 पाठवले. त्या क्षणी मला असं वाटलं की ह्याने 25,000 मुद्दाम पाठवले. आता हा मला म्हणेल की मी 5,000 पाठवत होतो आणि चुकून 25,000 आले, तुम्हाला 20,000 माझे परत पाठवा. आणि एक्झॅक्टली त्याने तसंच बोललं मला. तो मला म्हणाले की पैसे आले का? मी म्हणलं हां आले, पण 5,000 नाही आले, 25,000 आले. तर तो मला म्हणाला की ओ हो सॉरी आणि चुकून आले पैसे वगैरे 25,000 असं तो बोलला. मी तेवढ्यात त्याला म्हणलं की मी काय तुम्हाला वेडी वाटले का? म्हणलं कसं शक्य आहे म्हणलं, जी व्यक्ती 1 वर्षापूर्वीच एक्सपायर झाली आहे ती व्यक्ती कसं सांगू शकते तुम्हाला की या माझ्या नंबरवरती वगैरे पैसे ट्रान्सफर करा? हे शक्यच नाही आहे. मग तो माणूस मला म्हणाला की अरे नाही त्यांनी तुम्हाला नॉमिनी ठेवलंय असं तसं बोलला तो मला. मी म्हणलं हे बघा मला वेड्यात काढू नका म्हणलं. म्हणजे ॲक्च्युली सगळं हिंदीमध्ये कन्व्हर्सेशन होतं. ओके, मी म्हणलं मला काही वेड्यात काढू नका, मी तुमचा नंबर पोलिसांना देते. आणि मी पण जरासं ओरडले त्यांना, तर ते मला एकदमच शिव्या द्यायला लागले, खूप घाणेरड्या, ज्या मी तुम्हाला सांगू पण शकत नाही, इतक्या घाणेरड्या शिव्या त्यांनी मला दिला. मग फोनच कट झाला, तो मी करून टाकला कट, कारण माझंच डोकं फिरलं त्या शिव्या ऐकल्या मी कटच करून टाकला. आजकाल असे खूप सारे फ्रॉड कॉल्स येत आहेत. कोणत्याही नंबरवरून कुठलीही लिंक आली किंवा मेसेजेस आले तर ते लगेच ओपन करायचं नाहीत. जरी तुमच्या बँकचा मेसेज आला तरी सुद्धा लगेच ओपन नाही करायचा. म्हणजे एकदा काय होतं की एक्झॅक्ट सेमच असा नंबर असतो किंवा म्हणजे जे बँकचे मेसेज असतात ना तर ते पण त्याच्यातच काहीतरी थोडासा फेरफार केलेला असतो, असं आपल्या लक्षात येत नाही लगेच. त्यामुळे असं काही मेसेजेस किंवा लिंक्स आल्या तर नाही, अगदी खास तुमची जवळची व्यक्ती असेल आणि तिने जर अशी कधी लिंक वगैरे पाठवली काहीतरी तरच, पण बाकी कुठलाही लिंक्स लगेच क्लिक नाही करायच्या. पाठवल्या 1 तासभर तरी अजिबात नाही ओपन करायच्या. आणि जरी कोणी गुगल पे किंवा पेटीएम बाकीचे जे कुठले सर्व्हिस असतात ना, जे पेमेंट आपण करतो ते सुद्धा त्याच्यावरती जर तुम्हाला मेसेज आला की पैसे कोणीतरी रिसीव्ह करण्यासाठी, तर ते सुद्धा लगेच ओपन नाही करायचं. कधी तुमची जवळची व्यक्ती असेल तर फक्त आणि फक्त त्यांच्याच तुम्ही ओपन करायचं. सोशल मीडिया थ्रू आजकाल या गोष्टी खूप कळतात, म्हणून यातून आपण वाचू शकतो. आणि एक गोष्ट जी चुकीची होती ते म्हणजे पप्पांनी सगळे इन्शुरन्सचे पैसे जे आहेत ते माझ्या नावावरती केलेत. ही गोष्ट आहे ना, तर याच्यामुळे मी थोडीशी वाचले, कारण मला माहीत होतं की पप्पा हे शक्यच नाही आहे. अदरवाईज मग जर सोशल मीडिया थ्रू या गोष्टी कळल्या नसत्या ना तर मग थोडंसं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन झाली असती. सो बी केअरफुल जेव्हा अशा कोणत्या गोष्टी तुमच्यासोबत घडतील तेव्हा. आजकाल स्कॅमर्स खूप नाना तऱ्हेने फ्रॉड करत आहेत. मी तर परवा एक पाहिलं होतं सोशल मीडियावरती, एक आहेत खूप वेल नोन माणूस आहे तो, त्याचं नाव मला आता लगेच आठवत नाही आहे, मी जर मेन्शन करेन मी इथे. तर त्या व्यक्तीसोबत सुद्धा व्हॉट्सअप म्हणजे त्याने कॉल थ्रू त्यांनी त्याला हे केलं होतं, ऑनलाईन अरेस्ट वगैरे, त्याला डिजिटल अरेस्ट म्हणतात.
तर त्याच्यावरती पाळत ठेवून, म्हणजे इतका हुशार व्यक्ती, ही व्यक्ती जर त्याला बळी पडू शकते तर मग कोणीही पडू शकेल असं मी म्हणेन. त्यांनी इतकं त्याला इमोशनली किंवा मेंटली हे केलं होतं ना, हिप्नोटाईज केल्यासारखं, की त्या माणसाने अक्षरशः एक फुल दिवस समोर जी व्यक्ती होती ती पोलिसांच्या वेशात होती आणि म्हणाले की असं असं तुमच्याकडून गुन्हा घडलाय वगैरे वगैरे, तुम्हाला अरेस्ट करणार, यातून तुम्हाला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, पण तुम्ही आम्ही जे सांगेन तेच करायचं वगैरे. मग अगदी त्याला जे कॉल्स होते ते सगळे ते ट्रॅक करत होते, मेसेजेस ट्रॅक करत होते, काहीही त्याला करू देऊ शकत नाही. तो इतका मेंटली हॅरस झाला होता ना, त्याला ते सगळं खरंच वाटत होतं. त्याचे सगळे टीम मेंबर्स, किंवा तो खूप वेल नोन व्यक्ती आहे आणि त्याचे जे सगळे टीम मेंबर्स वगैरे असतील, मॅनेजर वगैरे असतील, ते सगळे कॉन्टॅक्ट करत होते, तरीसुद्धा याचा कॉन्टॅक्ट होत नव्हता. म्हणून हे लोक सगळे त्याच्या दरवाजावरती आले होते, तरी या लोकांनी दरवाजात म्हणजे त्याला अजिबात त्यांच्याशी बोलू दिलं नाही, काय नाही, आणि कंटिन्युअस व्हिडिओ कॉल चालू होता. आणि त्याच्यानंतर ते जेव्हा लोक आले तेव्हा हा दरवाज्यातूनच त्यांना परत जायला सांगितलं. सो लोकांना थोडं सस्पिशियस वाटलं आणि जवळजवळ फुल एक दिवस झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याला काहीतरी त्याच्या एका टीम मेंबरचा मेसेज आला की बहुतेक तुझ्यासोबत असा फ्रॉड घडलाय, आणि फक्त विदिन अ सेकंड त्याने तो लगेच पाहिला आणि स्वाईप केलं. त्यामुळे त्या लोकांना समोरच्या कळलं नाही. समोरचे लोक काय करत होते की त्याने जर असं काही बघायचं वगैरे प्रयत्न केला तर त्याला ते सांगायचे की तू काय काय बघितलंस, काय केलंस, ते सगळं स्क्रीनशॉट पाठव किंवा स्क्रीन रेकॉर्ड करून पाठव. इतकं त्याला हॅरॅस केलेलं गेलं आणि तो पण त्याला बळी पडला. आणि त्याला ते लक्षात आलं की फ्रॉड कॉल आहे. त्याने लगेच सगळं ऑफ केलं आणि मग त्याने बाकी सगळ्या लिगल गोष्टी ज्या काही त्या कॉन्टॅक्ट करून ते सगळं सॉल्व्ह केलं. सो बी अवेअर या सगळ्या गोष्टींशी. तुम्ही अशाला काही बळी पडू नका. आजकाल खूप हे वाढलंय आणि फक्त मला नाही, मी जेव्हा ही माझ्या इन्स्टा स्टोरीला ठेवलं होतं ना, मला खूप जणींनी सुद्धा मेसेज केला की ताई माझ्यासोबत हे असं घडलं होतं किंवा 1 महिन्यापूर्वी असं घडलं तसं घडलं. तर ज्या आपल्या गावाकडे भगिनी असतात, आपल्या बहिणी वगैरे गावात राहणाऱ्या, तर त्यासुद्धा याला लगेच बळी पडू शकतात ना. ते लोक काहीही स्टोरी बनवतात की याला अरेस्ट केलंय, त्याला अरेस्ट केलं, तुमच्या भावाला अरेस्ट केलंय, आणि खरंच त्या व्यक्तीची जर भाऊ बहीण वगैरे बाहेर असतील तर ते त्याला इमोशनली बळी पडू शकतात. सो विचार करून लगेच पॅनिक होऊ नका या गोष्टींसाठी. ओके, तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. आज बघू आता काय काय प्लॅन होतं. आज जाते की 2 दिवस अजून राहते माहीत नाही, बघूया. चला निघू. तिला कळे नाही मंडळी, अजून मी गावीच आहे. नरेंद्र गेले त्या दिवशी आणि मी नाही गेले, कारण मला एक तर प्रवास करून करून इतका वैताग आला होता आणि पुन्हा जायचा. आणि येताना मेन म्हणजे आम्ही 2 व्हीलरवरून आलो होतो. आणि नेक्स्ट डे म्हणजे पप्पांचं श्राद्ध होतं, त्या दिवशी नरेंद्रला जायलाच गरजेचं होतं, कारण नेक्स्ट डेपासून परत ऑफिस जॉईन करायचं होतं. त्यामुळे ते गेले आणि मग मी नाही गेले. थांबले मी 1-2-3 दिवस अजून. आता मम्मीला घेऊनच जाईन जाताना कोल्हापूरला. आणि यस, निवांत काढले. निवांत पण असं नाही, कारण तुम्ही बघतायच मी व्हिडिओज खूप सारे अपलोड केलेत गेल्या 2-3 दिवसामध्ये. जे काही पेंडिंग होतं ते सगळे अपलोड करून टाकलेत, कारण पुन्हा मग लोड होत जातो. तेच खूप सारे साचतात आणि मग नंतर बोर होतं ते एडिटिंग करायला. अजून बरेचसे व्हिडिओ आहेत जे की मी आता 2 दिवसात पटापट करून घेणार आहे एडिटिंग करून, आणि ते पण येतील पटापट छान छान व्हिडिओज. सो स्टे ट्यून. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जी काही इन्फॉर्मेटिव्ह मी आज म्हणजे इन्फॉर्मेशन जी काही दिली असेल तर ती तुमच्या कामी येईल. बऱ्याच लोकांना माहिती आहे, बरेच लोक खूप हुशारसुद्धा आहेत, बट काही जणांना या गोष्टी जर अजून माहीत नसतील तर त्यांच्यापर्यंत या पोहोचाव्यात, म्हणून मी हा माझा एक्सपिरियन्स शेअर केला. तर येस, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि येस, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.